वाड्यात आलेली व्यक्ती उपाशीपोटी बाहेर जाता कामा नये असे संस्कार केलेत अक्कादांनी आमच्यावर. तुम्ही त्याला वाटेल ते बोलता. ही अक्कादांची ध्यानधारणेची खोली आणि या खोलीत दैवी सामर्थ्य. कुणाला खात्री करून घ्यायची होती? दरवाजा उघडा. खात्री तुम्हाला करून घ्यायची ना, तुम्हीच उघडा ना दरवाजा. उघडा. एक व्यंकटेश काका सोडून इतक्या टोकाचं या वाड्याच्या विरोधात दुसरं कोण आहे? चित्रा, ती बाई इथे आल्यापासून व्यंकटेश काका या वाड्यावर भटकला सुद्धा नाही. काकांना कसं कळलं की अक्कादा इथे नाही आहेत किंवा त्या गायब होणार आहेत? आणि अक्कादा गायब झाल्या झाल्या एखाद्याला तयार करून इथे आणणं काही सोपं आहे का? अक्कादा गायब झाल्या झाल्या एखाद्या व्यक्तीला इथे आणणं सोपं नाही. पण जर का अक्कादांची गायब होण्याची वेळच त्यांनी ठरवली असेल तर? म्हणजे चित्रा, तू काय बोलतेस? तुला कळतंय का? अक्काद्यांसारख्या व्यक्तीला वाड्यातून गायब करणं म्हणजे काय गंमत आहे का? काही बोलते. अरे गावाच्या कानाकोपऱ्यात काही घडायच्या अगोदर अक्कादांना कळायचं. एवढी मोठी गोष्ट त्यांना नसती कळली? आणि एवढ्या माणसांमधून त्यांना कसं गायब करतील? शक्य नाहीये ते. नसते विचार करू नको. ते काही मला माहित नाही, पण हे एक नक्की की ह्या सगळ्या प्रकरणात व्यंकटेश काकाचाच हात आहे. अजिंक्य, त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळाली ना तर नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. तू त्या विशूला पकड ना. तो दारुडा? हो. तुला आठवत आहे ना, त्या मनोरमेने त्या दारुड्याचा वापर करून या वाड्यावर वार केला होता. आता आपण तसाच वार तिच्यावर उलटून लावूया. तू त्याला माहिती काढायला तयार कर ना. कर ना. चित्रा, तू काय बोलतेस? तुला कळतंय का? अजिंक्य, आपल्याला प्रयत्न करायला हवेत आपल्या अक्कादांसाठी. अक्कादा, आम्हाला मदत करावं. आम्हाला मदत करा. सज्जन, असा कसा रे मला एकटीला टाकून गेलास? तुझ्याशिवाय आता कोण आहे मला? खरंच अक्कादांना शोधायला गेलाय? डोक्यात काही खूळ घेतलाय? परमेश्वरा, सांभाळ रे माझ्या पोराला. एकदा तरी मी जातो असं म्हणायला हवा होता. अक्कादांकडे मी हिस्सा मागणार. एवढा हक्काने हिस्सा मागायला तू काय ह्या घराण्यातला आहेस? मी नसलो तरी तू आहेस ना. आणि अगदीच तसा विचार करायचा म्हटला तर अक्कादा तरी या घराण्यातल्या आहेत. याला पुरावा काय? सज्जन, खोटं बोलू नको. मी तुला चांगला ओळखतो. चांगला ओळखतो मी तुला. तू स्वतः जाऊन दिला त्या आता मारून टाकणार आहेत का माझ्या लेकराला? अरे कशाला मारत होता त्याला? खबरदार त्याच्यावर हात उगारशील तर परत. मीच दिला कॅमेरा. व्यंकटेशला मीच दिला कॅमेरा. तो अजिंक्यच्या मात करत फिरत असताना आता बस पण बोंबलत. नाही बरोबर. तुला आवडणारच नाही. मी केलेली कुठलीच गोष्ट तुला आवडत नाही. जा सरकाराला जाऊन सांग. आता त्यांची चुगलखोरी करायची तुला जाम सवय आहे ना. त्यांच्याकडे जाऊन जा हे पण जाऊन सांग की मीच दिला कॅमेरा व्यंकटेशला. सांग जा. सज्जन, अरे अजिंक्यवर सूड उगवण्यासाठी तू व्यंकटेशला जाऊन मिळाला? एकदा का या घराण्याचा वारस कोण हे आपल्याला कळलं ना की आपल्याला आपला हिस्सा मागता येईल. आणि एकदा का आपला हिस्सा आपल्याला मिळाला की तुला कोणापुढे हातही पसरावे लागणार नाही. सगळे मलाही मानाने वागवतील. आई, बघ नीट विचार कर. अगं, संपत्ती तुझ्या पुढ्यात असेल. सगळेजण तुझं म्हणणं ऐकतील. नीट विचार कर आई, नीट विचार कर.
मला सांगत होता, वाड्याचे हक्क तू घे, सुखात राहशील. अरे मला सुखात ठेवायचं होतं तर सोडून तरी कशाला गेलास रे? सज्जन लवकर ये रे बाबा. अरे तुझ्याशिवाय कोण आहे मला? काय बोलतास काय खरा? अरे म्हणजे काय खरंच सांगतोय. विठोबा, हा ए विठोबा. इलय काय होता तू? अरे हे तो डॅड काय झालं डॅड? आत्या का ओरडली? अरे तो सज्जन खोलीमध्ये नाहीये. कपड्याची बॅग भरून बाहेर पडलाय तो. होता नू अर्जुन सांगता त्या पाखाडीच्या दिशेने गेला म्हणून. तू बघितलं सज्जनला? हो म्हणजे कुठे काय? कुठे बघितलंस? ती गावची पाखाडी आहे ना त्या ठिकाणी. मी इकडे येत होतो ना त्यावेळेस ते तिकडे गेले. बर विठोबा, कंदील घेऊन ये. अर्जुनला घेऊन तिकडे जाऊया. हो इलय. डॅड नाही तू थांब, तू इथेच थांब. अरे तो आत्ता बाहेर पडलाय म्हणजे जास्त दूर गेलेला नसणार. चल अर्जुन चल. काय चाललंय या घरात? व्यंकटेश मामाला पण आत्ताच बाहेर जायचं होतं. काय करू आता तो येईपर्यंत वाट बघावी लागणार. गंगूताई, काय ग? पाणी तापलं? होय तर तो कवया हो, काढून दे ना मला. देते. किती दिवस झाले अक्कादा गेल्यापासून कोणी देवपूजाच केली नाही. होय तर. असं करून कसं चालेल? त्यांच्या मागे उगाच देवांची आभाळ नको. होय गे बाय. दे सावकाश. पण आंघोळ करून घेते आणि देवपूजा करते. बरं लवकर करून घ्या. हो. बस 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 खूप झालं. एवढं वय झालं पण दुसऱ्यांना चांगलं बोलण्याची बुद्धी देवाने दिलेलीच नाही वाटतं. या वाड्यावर हक्क सांगतेस. हा वाडा काय वर जाताना बरोबर घेऊन जाणार आहेस? जनाची नाही निदान मनाची तरी बाळगावी माणसाने. ते माझं मी बघे. तुझ्यासारख्या कुट्ट्यांना मी या वाड्यात का राहू दे? सगळेच पळकुटे. काय गे पळपुटे कोणाला म्हणतेस? हा, तोंड बंद ठेव तुझं. सत्य खूप कटू असतं आणि मी खोटं काय बोलू? सगळेच पळकुटेच या वाड्यात. पहिल्यांदा वासुदेव गायब झाला, नंतर तुमचा तो सरकार दागिणी आणि पैसे घेऊन पळून गेला. त्या पाठोपाठ तुझा सज्जन गायब झाला. याला काय म्हणू? पळकुटेपणास ना. तुझ्याशी बोलणं म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे. ओ बाई, एकतर तुमचा आणि आमचा काही एक संबंध नाहीये. त्यात तुम्ही या वाड्यात हक्काचं घर असल्यासारखं वागताय. इथनं जायचं नसेल तर निदान हे तोंड तरी बंद ठेवा. कुणाकुणाची तोंड बंद करशील, माझं करशील, पण गावाचं काय? गावाचं काय? जरा वाड्याच्या बाहेर जाऊन बघ. सगळा गाव छितू करते तुमच्या त्या अक्का दावा. त्यांची तोंड बंद करशील